नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय वेगळा आहे। या सेशनच्या माध्यमातून आपण जे शासनाचे काही GR आलेले आहेत तर त्याबद्दलचा थोडासा उहापोह करणार आहोत, कारण शेवटी हा विद्यार्थ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जे काही GR आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे, कुठली पदं ते कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत आणि याचा पुढे भविष्यात काय म्हणजे ज्याला म्हणतो आपण नुकसान तोटा हा विद्यार्थ्यांना होऊ शकतो याबद्दल बोलणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, GR आलेला आहे। बऱ्यापैकी तुमच्यापैकी सगळ्यांनी तो वाचला असेल, बऱ्याचशा माध्यमांमधून तो तुम्ही PDF बघू शकता। पण हा GR काही नवीन नाही, याच्या अगोदरचाही GR होता, पण त्याच्यामध्ये त्यांनी काही संवर्ग फक्त तिथे मेन्शन केलेले होते। पण आता जे लेटेस्ट GR आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अपडेट करून जे वरिष्ठ पातळीवरचे काही पदं आहेत हे सुद्धा आता कंत्राटी पद्धतीने ते राबवणार, ही ज्याला म्हणतो आपण की ही योजना राबवणार हे दिसतंय। त्याच्यामुळे आता हा GR तर आलेला आहे, पण खरंच तो अंमलात येऊ शकेल का, किंवा त्याला ज्याला म्हणतो आपण की पदभरती खरंच कंत्राटी पद्धतीने होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपल्याला याचा विरोध करायचा आहे, कारण असं नाही की स्पेसिफिकली याच्यामध्ये कुठल्या तरी फायद्याची गोष्ट दिसतेय। तर विद्यार्थी मित्रांनो, या संबंधीच्या खूप साऱ्या बातम्याही तुम्ही पेपरमध्ये बघितल्या असतील। फॉर एक्झाम्पल, आता ही बघा, अधिकारी आता कंत्राटी कुठले कुठले पद आहेत, तर याच्यामध्ये इंजिनियर असेल, व्यवस्थापक असेल, संशोधक असतील, अधीक्षक असतील, प्रकल्प समन्वयक असतील, सल्लागार, ग्रंथपाल, म्हणजे असं नाही की क्लास 3 किंवा क्लास 4 कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत, तर याच्यापेक्षा ज्या वरिष्ठ पातळीवरच्या ज्या पदं आहेत, ज्या पोस्ट आहेत त्या सुद्धा, आणि जे मी आता मेन्शन केलं ते सुद्धा याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने भरण्याचं चाललेलं आहे। याच्यामध्ये 9 कंपन्यांना जो भरतीचा ठेका मिळालेला आहे त्या कंपनीच्या डिटेल्स वरती सुद्धा आपण जाणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ह्या 9 कंपन्यांनी त्यांचे जे काही पर्टिक्युलर टेंडर्स भरले असतील तर त्याच्यामध्ये कुठल्या पोस्टसाठी कुठली कंपनी इलिजिबल आहे हे सुद्धा त्यांनी बायफर्केट केलेलं आहे, ते सगळं GR मध्ये दिलेलं आहे। तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या बातम्या आपण बघितल्या असेल, पण नक्कीच याला विविध संघटनेनी आत्ताच विरोध करायला सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच ही खूप चांगली बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण शेवटी जर एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या हिताची होत नसेल तर त्यामध्ये आम्ही नक्कीच सहभागी असणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा खूप वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे असतील किंवा वेगवेगळ्या ज्याला म्हणतो आपण पक्षाचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी सुद्धा इथे हायलाइट करून अपोज केलेला आहे। तर इथे खूप साऱ्या अशा बातम्या तुम्ही न्यूजपेपर मधनं बघितलेल्या असतील। तर याच्यामध्ये त्यांनी 4 वेगवेगळे जे काही पद आहेत त्याला कॅटेगराइज केलंय। सगळ्यात पहिले आहे अतिकुशल मनुष्यबळ, जे ह्युमन रिसोर्स मधलं जे एक्स्ट्रा टॅलेंटेड लोक असतात किंवा ज्याला म्हणतो वरची पातळी आपण, तर याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर्स असतील, प्रोजेक्ट ऑफिसर्स असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, त्याच्या व्यतिरिक्त ज्युनियर इंजिनियर किंवा इंजिनियर, हे जे पद आहेत हे सगळे अतिकुशल मनुष्यबळामध्ये त्यांनी टाकलेली आहे। इवन दो इन्क्लुडिंग हे जे IT अधिकारी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे स्पेसिफिकल डेटा अनालायझर वगैरे जे आहेत हे सुद्धा त्यांनी कंत्राटी पद्धतीच्या या ग्रुपमध्ये टाकलेले आहेत। त्याच्यानंतर बघा, कुशल मनुष्यबळाच्या ग्रुपमध्ये काय टाकले, लॉ ऑफिसर, कायदा अधिकारी, टीचर, शिक्षक, असिस्टंट टीचर, सहाय्यक शिक्षक, लेखाधिकारी, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक संशोधक, हे सुद्धा त्यांनी कुशल मनुष्यबळामध्ये टाकलेले आहे, जे कंत्राटी पद्धतीने या GRच्या नुसार हे कंत्राटी भरती होणार आहे। त्यानंतर अर्धकुशल गट आहे काळजीवाहक, हाऊसकीपिंग, आणि अकुशल गट आहे मजूर मदतनीस। आता हे जे खालचे आहे 2014च्या GR नुसारच हे पद ऑलरेडी कंत्राटी पद्धतीने भरल्या जात होती, म्हणजे तिथे तुमचा जो कॅटेगरी किंवा जिल्हा रिझर्वेशनचा प्रश्न आहे तो तर बिलकुल बाहेरच गेलेला आहे। पण आता या रिवाइज GR मध्ये मात्र त्यांनी अतिकुशल आणि कुशल मनुष्यबळाच्या नावाखाली वरिष्ठ जी पद आहेत, जे म्हणजे याच्या अगोदर एकतर MPSC किंवा सरळ सेवेमधनं भरल्या जात होती आणि ती तात्पुरती पदं नव्हती, ती परमनंट वॅकन्सीज असायच्या आणि ती परमनंट रिक्रुटमेंट असायची, शासकीय नोकरी, जे विद्यार्थी अपेक्षा ठेवून बसलेले असतात त्याच्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि मागच्या 4 ते 5 वर्षापासून काही विद्यार्थी तयारी करतायत। तर ते सुद्धा इथे जर कंत्राटी भरतीच्या माध्यमातून होणार असेल तर नक्कीच हे विरोध विद्यार्थ्यांच्या विरोधातला आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा खूप साऱ्या बातम्या असतील, बऱ्याच जणांचे स्टेटमेंट्स असतील। ओके, 75,000 जागा
आता याच्यापैकी आता जे काही सरळ सेवेने आम्ही भरून 75,000 वॅकन्सीज क्रिएट केल्या आणि आता नोकऱ्या देऊ, हे तर आहेच स्वरूप चाललेलं, पण जे राहिलेल्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर कंत्राटी भरती होणार असेल तर नक्कीच हे क्लेशदायक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता हे कथित स्वरूपात म्हणू शकतो आपण की सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांचा नोकर भरतीचे कंत्राट वगैरे आहे. आपण ते लिस्ट बघूया की कुठल्या कुठल्या कंपन्या याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये खूप जणांनी रिस्पॉन्स सुद्धा केलाय, रिप्लाय केलाय. बऱ्याच जणांपैकी जे रोहित पवार साहेब आहेत त्यांचं ट्विट सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी ज्या ट्विटच्या माध्यमातून याच्यावरती विरोध केलेला आहे की कशा प्रकारे हे विद्यार्थ्यांच्या विरोधात चाललेलं आहे. तसेच बऱ्याच जणांनी सुद्धा आणि बऱ्याच संस्थांनी सुद्धा याला विरोध केलेला. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही आहे. हे सुद्धा रोहित पवार साहेबांचं ट्विट जे आहे हे तुम्हाला माहिती आहे की किती स्पेसिफिकली, म्हणजे खरं जर तुम्ही काटकसर या नावाखाली जर हे करणार असाल तर ज्याच्यावरती ऑलरेडी खर्च होतो त्याबद्दल नक्कीच तुम्ही विचार करा, विद्यार्थ्यांचा विचार करा. कारण येणाऱ्या स्पेसिफिक काळामध्ये विद्यार्थ्यांना खूप गरज असणार आहे शासकीय संधींची आणि त्यामध्ये जर अडकाठी येत असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांनी काय करायचं. जर आताच आपण बघितलं TCS IBPS अप्लिकेशन फॉर्म फीस संदर्भात जर बोलायचं झालं तर ओपन कॅटेगरीसाठी प्रत्येकी 1000 रुपये आणि जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 900 रुपये. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो कधीच नव्हतं, एवढी फी खरंच कधी नव्हती. ओके, 335 रुपये असेल, 350 रुपये असेल, ओके 450 रुपये असेल आणि ती वेगवेगळ्या संवर्गासाठी असेल. इथे मात्र तुम्हाला, मला जर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचाही फॉर्म भरायचा आहे आणि ज्युनियर इंजिनियर असिस्टंटचाही फॉर्म भरायचा आहे तर मला तेवढ्या पटीमध्ये मला फी भरावी लागत आहे. तर हे खरंच क्लेशदायक आहे. आपण जर एक्झाम्पल घेतलं तर तलाठी भरतीसाठी जवळपास अंदाजे जे आतापर्यंत आकडे आहेत 13 लाख अर्ज आलेले आहेत. आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, जर आपण असा विचार केला की सगळेच विद्यार्थी कॅटेगरीचे होते बाबा, नाही ओपन मध्ये कोणी होतं, तरीही तुम्ही विचार करा की किती अमाऊंट ही किंवा शासनाने रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे. मग तिथे तर पैसे आपण कलेक्ट करतच आहोत, पण ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या फायद्याचा काही विषय निघतो त्यावेळेस मात्र कंत्राटी पद्धत हे खरंच चुकीचं आहे. वनरक्षक भरती असेल, पनवेल महानगरपालिका असेल, आता झालेल्या PMC PCMC या सगळ्या भरती असेल ज्या प्रायव्हेट कंपन्यांच्या माध्यमातून कंडक्ट करण्यात आल्या, एक्झाम रिझल्ट सुद्धा लागले, तर तिथे खूप सारा रेव्हेन्यू ऑलरेडी जनरेट झालेला आहे. तर याच्यावरती तोडगा निघू शकतो, याच्यावरती मार्ग निघू शकतो आणि नक्कीच मार्ग निघेल हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जो GR आलेला आहे तो GR जर आपण बघितला तर बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबत आता हे ऑलरेडी होऊन गेले आणि 6 सप्टेंबर 2023 हा GR आहे, ज्याच्यामध्ये जर हायलाइटेड पॉइंट्स म्हटलं तर मी तुम्हाला जे सांगितलं की 4 त्यांनी वेगवेगळ्या पदांसाठीच्या रँकिंग केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे त्यांनी कॅटेगरी केलेले आहे ह्युमन रिसोर्सेसचे. आणि कुठल्या कंपनीला कुठले रिसोर्सेस भरू शकणार आहात हे सुद्धा दिलेले आहेत. 9 कंपन्या मी तुम्हाला आता सांगितलं आकडा की 9 कंपन्यांना हे टेंडर आहे. 9 कंपन्यांपैकी जर पहिली कंपनी बघितली आपण ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड, तर अतिकुशल, कुशल, अर्धकुशल, अकुशल म्हणजे 4ही कॅटेगरीचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, जे कंत्राटी पोस्टिंग आहेत ते या कंपनी मार्फत होऊ शकतात. या कंपनीच्या जर वेबसाईट वरती तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की हे लोकेशन कुठलं आहे, काय कुठलं आहे, कारण याच्यामधली एक कंपनी ही बिहारची आहे. ओके, मग स्पेसिफिकली विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेंट टेक सर्व्हिसेस आहे, CMS IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड फक्त कुशल कामगारांसाठी. त्याच्यानंतर CSC IT गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड कुशल, अर्धकुशल आणि अकुशल. त्यानंतर इनोवेव्ह IT इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल. त्याच्या व्यतिरिक्त क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये अतिकुशल सोडून बाकीचे आणि S2 इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड याच्यामध्ये 4ही कॅटेगरीचे. तर ह्या 9 त्या कंपन्या आहेत. याच्या जर वेबसाईट वरती तुम्ही गेलात तर बऱ्याचदा तुम्हाला स्पेसिफिकली आयडिया येईल की ह्या कंपन्या काय आहेत. इथे सुद्धा बघा सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कुशल, अर्धकुशल, अकुशल. डेफिनेटली याच्यापैकी काही स्पेसिफिक पर्टिक्युलर कंपनी असेल, त्यांचा एक्सपिरियन्स असेल किंवा अजून काही गोष्टी असेल, पण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये फिक्स करणं हे खरंच चुकीचं आहे. सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कुशल, अर्धकुशल आणि अकुशल ही कंपनी पटनाची आहे. याच्या जर वेबसाईट वरती तुम्ही गेलात या कंपन्यांच्या, आता बघा ही उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. याचं हेड ऑफिस बघा फर्स्ट फ्लोअर न्यू इन्क्युबेशन बिल्डिंग सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया, राजीव नगर रोड,
पाटलिपुत्र कॉलनी पटना, तर ही बिहारची कंपनी आहे. ओके, स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर आता याचे ओनर कोण आहेत हे परत संशोधनाचा विषय आहे. जसं मगाच्या एका न्यूज कटिंग मध्ये दिसत होतं की बऱ्याच आमदारांच्या ह्या कंपन्या आहेत, तर हे आपण आता नाही सांगू शकत कारण त्याच्या मध्ये कुणाचे स्पेसिफिक पर्टिक्युलर शेअर आहे हे सुद्धा लक्षात घ्या. आता एक CMS IT सर्व्हिसेस आहे, ही सुद्धा मुंबई बेस्ड कंपनी आहे. बघा स्पेसिफिकली यांचे जर तुम्ही डिटेल्स बघायला गेले तर तुम्हाला कळेल की नेमका काय प्रकार आहे. पण एवढं मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो की हे विद्यार्थ्यांची, जे विद्यार्थी वर्षानुवर्ष शासनामध्ये जायचंय हे स्वप्न घेऊन अभ्यास करत असतात आणि त्याच्यासाठी दिवस रात्र एक करत असतात, त्या विद्यार्थ्यांचं मात्र खरंच इथे नुकसान आहे. तर त्या सदर पॅनलवरील सेवा पुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर आस्थापना यांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे त्या GR मधलं. म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, बरोबर आहे, किंवा स्थानिक लोकल ज्या बॉडीज असतात या सगळ्यांना, किंवा जे महामंडळ असतात यांना सुद्धा त्यांनी ते कंपल्सरी बंधनकारक केलेलं आहे की त्याच्या थ्रूच कंत्राटी भरती ही होणार आणि त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो खरंच हे खूप धोकादायक आहे. ओके, आता खूप जणांनी याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेटिव्ह आपापल्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. पण एवढं मात्र लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ह्या पर्टिक्युलर जो काही GR आलेला आहे तर हा विद्यार्थ्यांच्या हिताचा नक्कीच नाही. तर त्याच्यावरती आमची नम्र विनंती आहे की शासनाने खरंच, म्हणजे शासन मायबापांनी त्यांनी खूप विचार करावा याच्यावरती की आपण काय करतो आहे, कुठल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आपण खेळतो आहे, आणि त्यांनी याच्यावरती नक्कीच चांगला तोडगा काढावा. विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टेक्निकल बाबतीत आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या बाबतीत तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह सगळ्या गोष्टी पोहोचवत असतो आणि या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. असं नाही की स्पेसिफिक पर्टिक्युलर आमचे एखादा बिझनेस प्रोफेशन आहे म्हणून नाही, तर विद्यार्थ्यांसाठी ज्या काही गोष्टी असेल त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही नक्कीच राहणार आहोत. तुमची जशी त्याच्यासाठी धडपड राहील तशीच आमच्या प्रायव्हेट लेवलला सुद्धा धडपड राहील. आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कुठलंही नुकसान होऊ नये. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कुठल्याही याच्या संबंधीच्या जर काही ज्याला म्हणतो स्पेसिफिकली खूप सारे विद्यार्थी हे काही मोहिमा चालवतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडनं तुम्हाला नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होईल आणि आम्हीही सुद्धा आमच्या परीने प्रयत्न करत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्याचा फायदा होईल. तुम्हाला तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर आमचा जो नेहमीचा IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी कटिबद्ध आहेत आणि यात सुद्धा आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.